आपण पाहतोय की व्यासपीठावरती उपस्थित असणारे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे प्रकाशजी पवार सरांचा मात्र इथे शुभ सन्मान केला जाईल. मायेची शाल सौंदर्याचे पुष्पगुच्छ देऊन मात्र या स्पर्धेच्या वतीने आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आमचे नेहमी आपल्या सेवेसाठी तत्पर राहणारे आपण पाहतोय प्रकाशजी पवार साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातो. इथे आयोजक आपण पाहतोय प्रकाश पवार यांना विनंती असेल आपल्या शुभास्य मात्र टॉस जिंकला अंबेवाडी टीमनं प्रथम डिसिजन घेतला बॅटिंग करण्याचा आणि फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केले ते वर्णाई भरणे संघाला प्रथम फिल्डिंगसाठी चला लगेच दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. चला आयोजक आपण शुभ सन्मान करून घ्यायचा आहे. आपले पोलीस साहेब इथे उपस्थित आहेत त्यांचा मात्र इथे शुभ सन्मान करायचा. तर साहेबांना देखील विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये आपला शुभ सन्मान केला जाईल. आपल्या मान्यवरांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. पहा आपण आयोजकांच्या वतीने मैत्री ग्रुप आयोजित पळसरी पंचायत चषक 2026 देखणं आणि दिमागदार आयोजन अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती कायम जपण्याचं काम केले आणि ती संस्कृती जपत असताना आपण पाहतोय आज आपण मंचावरती पाहुण्यांचा शुभ सन्मान ऑन स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकाल. पोलीस साहेबांचा इथे शुभ सन्मान होत असताना आजच्या दिवसामधला पहिला फेरीतला तिसरा सामना त्याचबरोबर रोहित नाईक यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. आयोजकांना विनंती असेल आपल्या शुभास्ते रोहित नाईक यांचा देखील शुभ सन्मान करायचा आहे. सागर आमच्यासमोर जॉईन झाले आता स्कोरच्या भूमिकेमध्ये. स्ट्राईक एंडला बॅट्समन विनोद आहेत. नॉन स्ट्राईक एंडला किरण गोलंदाजी मार्कवरती 4 क्रमांक पॉवर प्लेचं पहिलं षटक गोलंदाज आनंद मात्र सज्ज झालाय. पहिला चेंडू गेम इज ऑन. पहिला चेंडू पाडाल स्वीप डीप मध्ये खेळला ठोकलाय एक ठप्पा करीस हे आल्या 4 धाबा चौकार. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं गोलंदाजी करणाऱ्या वर्णे संघाचं. फुलटॉस होता. फुलटॉस याला आमंत्रण दिलं होतं आणि त्या आमंत्रण सहजरित्या स्वीकारलं देखील. चौकाराच्या मदतीने श्री गणेशा अक्काउंट मध्ये ओपन होत असताना आपला पाहायला मिळतोय अंबेवाडी या संघाचं देखणं आणि दिमागदार आयोजन. तेवढंच मोठं व्यासपीठ तेवढीच मोठी गर्दी देखील या स्पर्धेसाठी पाहतोय आपण. बॅट शिल्डिंग एच स्क्वेअर कटचा फटका चेंडू लॉंग स्टॉपला असून एक देखना फटका येतोय चौकार. लगातारचे 2 चौकार पाहायला मिळालं. चौकाराच्या मदतीने 8 धाबा फलकावरती आपण पाहतोय. अजून एक स्टँड अँड डिलिव्हर्ड चेंडू काऊ कॉर्नरच्या ठोक्यावरून ठोकलाय. छत्रशकाला टाटा बाय बाय करत चेंडू निघून गेला गोलीच्या वेगाने. इथे आलाय षटकार. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या इस नेक्स्ट मॅच
नेक्स्ट मॅच मी अनाऊन्स करतोय. एकीकडे असेल बीड वर्सेस पळसरी ठाकूरवाडी बी या दोन संघादरम्यान. इथे देखील विकेट क्रमांक पहिली मैदानाच्या बाहेर विकेट क्रमांक 1 सलगचा पाहायला मिळाला. 14 धावसंख्येवरती लागणारा 440 वोल्टेजचा आंबेवाडी संघाला हा मोठा हादरा. नेक्स्ट मॅच बीड रितेश विरोधामध्ये पळसरी ठाकूरवाडी बी. दोन्ही संघ मात्र तयारीत राहा. आपण मधल्या ब्रेकमध्ये पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपला की आपण लगेचच टॉस करणार आहोत. कैलास आले गोलंदाजी मार्क वरती, सॉरी ऑन स्ट्राईकला आपण पाहू शकाल. नॉन सेकंडला कैलास आहेत गोलंदाजी मार्क वरती. आनंद आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. तर कैलासला आपण पाहू शकाल. धावसंख्या धावफलकावरती 14 लागली आहे. लोफर बोल्टाचा नु कन्वर्ट केला आहे. अलॉंग द कार्पेटने काऊ करण्याला होती फिल्डिंग. तत्पूर्वी एक सिंगलच्या मदतीने 15 धावा धावफलकावरती. यस मंडप डेकोरेटर्स. चला आपण कुठे आहेत. आपण व्यासपीठे संपर्क साधा. धावसंख्या 15 धावा धावफलकावरती. लिफ्टी बॅट्समन आता आपण पाहू शकाल. नॉर्थ सेकंडला प्रतीक्षा करत होते किरण आता आलेत ऑन स्ट्राईकला. पहिल्या षटकाचा पॉवर प्लेच्या षटकाचा अंतिम शेवटचा चेंडू पाहतोय आपण. शीटचा प्रयत्न दुधारी तलवार चालवायचा होता. बॅट अँड बॉलचा नाहीये संपर्क. इथे आला चेंडू. निर्धाव षटक क्रमांक पहिलं झालंय समाप्त. एक षटकाच्या समाप्तीनंतर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये आलेत गोलंदाज दीपक. आपण पाहतोय बॅटिंग पॉवर प्लेला झाली सुरुवात. 3 षटक तट्ट्या सर्कलच्या बाहेर. एक लॉंग ऑन एक लॉंग ऑफ एक काऊ कॉर्नर फिरून घालण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल. थोडसे शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. इथून डॉटपर्यंत वाढवावे लागतील. प्रथम टॉस घेण्याचा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आंबेवाडी संघाने. अद्यापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये एक सफलताजनक धावसंख्या 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 वरती. वेगवान चेंडू खोदून चेंडू काढतोय. हेलिकॉप्टर शॉट सहजबला. एक सिंगल झाली वेगाने कंप्लीट दुसरीच्या प्रयत्नाला. फेकी झाली अचूक. इथे मात्र एक सिंगलच्या मदतीनं 16 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती आपण पाहतो टीम आंबेवाडी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. लोबर फुलटा चेंडू गुडघे टेकले ऑन साईडला. वाईडिश लॉंगॉनला फिल्डिंग होते. तत्पूर्वी एकच सिंगल मात्र कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचते 17 वरती.
हा देखील ऑन साईडला मोठा विकेट करायचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. मागे मनोज झोरे आपण पाहू शकाल इष्टांच्या मागे भिंतीसारखे उभे राहिलेत, प्रोटेक्शन देत आहेत. कशा पद्धतीने चेंडू हाताळायचा, कुठे रिलीज करायचा, कोणत्या टप्पावरती चेंडू टाकायचा हे दाखवून देत असताना पाहायला मिळते. इष्टांच्या मागे चांगलं गायडन्स करत असताना आपण गोलंदाज पाहतो आपण दीपक यांना. धावसंख्या 17 धावा फलकावरती. हा देखील चेंडू सुरेख पाहायला मिळतोय. इथून सलगचा दुसरा चेंडू आला निर्धाव. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 15 धावा आणि त्याच्यानंतर दीपक आले आणि ते 5 चेंडू मध्ये आतापर्यंत 2 धावसंख्या खर्च करत असतात आपल्या टीम साठी पाहायला मिळत आहेत. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 17 धावा फलकावरती. हा देखील ऑन साईडला समोर व्ही शेप मध्ये वाईडिश लॉंग ऑफला फिल्डिंग होते. तत्पूर्वी चेंडू चाललाय ताटा बाय बाय करत सीमारेषेच्या बाहेर आला. इथं 4 धावा चौकार. आपण पाहतो रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष माननीय श्री विष्णू शेट्टेर, त्याचबरोबर वापरले ग्रुपमध्ये माझे सरपंच माननीय श्री विष्णू शेट्टेर आपण पाहतो यांचं शुभागमन झालंय. त्यांना त्याचबरोबर त्यांची सर्व सहकारी टीम यांचं माझं शुभागमन होतं. साहेबांना विनंती असेल आपण यावं मंचावरती. या मैत्री ग्रुप आयोजित पळसझरी पंचायत चषकाची शोभा मात्र वाढवायची आहे. तर पाहुण्यांना विनंती असेल की आपण यावं मंचावरती आपण आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक आपला सहर्षमय आयोजकांच्या वतीने करतोय स्वागत. गोलंदाजी मार्क वरती रोशन आलेत ओव्हर क्रमांक 3 मध्ये. पहिला चेंडू ऑन साईडला प्रहार चढवायचा होता. प्रॉपर आणि त्या नसतो इथे मात्र एक सिंगल मात्र झाली आहे कंप्लीट. माजी जिल्हा परिषद सभापती माननीय श्री दामू दादा थेर यांचं शुभागमन झालंय. त्यांचं देखील करूया मनापासून सहर्षमय स्वागत. धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली ती अद्यापर्यंत 22 धावा फलकावरती. शेवटच्या चेंडूवर त्याला चौकार. त्याच्यानंतर धावसंख्या 21. आता तिसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात आणि सिंगल मिळतीये. आडव्या बॅटरीतून प्रहार चढवलाय, फटका फसलाय, पकडली जाते असेल आणि संपवलाय. बॅटर कैलास इथे घेईल. विकेट क्रमांक 2. 22 धावसंख्येवरती लागणारा हा दुसरा आदरा टीम आंबेवाडी संघाला. हा देखील चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्मरण डिलिव्हरी त्याला चेंडू निर्धाव या निर्धावाच्या साह्याने धावफलक स्थिरावले अद्यापर्यंत 22 धावसंख्येवरती. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना 22 धावा धावफलकावरती. हा देखील समोर चेंडू उडवलाय. छत्रशेख तैनात आहेत, कोणतीही चुकी करणार नाहीये. अजून एक विकेट मैदानाच्या आतमध्ये. तू चल माय आया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. आंबेवाडी संघाला लागणारा हा सलगचा तिसरा आदरा
22 धावसंख्येवरती. काय गोलंदाजी झाली या पहिल्या षटकामध्ये, पावरप्लेच्या षटकामध्ये पॉवर हिटिंगने बॅटिंग केली होती आंबापडे संघाने. आणि त्याच्यानंतर गोलंदाजी मार्फत दीपक आले आणि त्याच्यानंतर त्यांनी मात्र एक टिट फॉर टॅट चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवलं दुसऱ्या ओव्हरमध्ये. आणि त्याच्यानंतर आले रोशन, त्यांनी अद्यापर्यंत 2 विकेट घेतल्यात, 1 धावच फक्त खर्च केली आहे. वीर आलेत नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. माशी जिल्हा परिषद सभापती दामोदर थेर यांचा शुभ सन्मान केला जातोय. तर प्रकाशजी पवार साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ असे मात्र इथं करायचा सन्मान दामोदर थेर साहेबांचा. मायाची शाल सर या स्पर्धेचं पुष्पगुच्छ देऊन मात्र इथे सन्मानित करायचंय. दामोदर थेर साहेबांना विनंती असेल आपण जावं व्यासपीठावरती, आपलं मात्र करायचं इथे सन्मान. दामोदर खैर यांच्या शुभ यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय आयोजकांच्या शुभ असते. इथे देखील ऑन साईडला प्रहार चढवायचा होता, बाटन बॉलचा संपर्क आहे. षटक क्रमांक 3 देखील समाप्त झालाय. षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर 26 धावा फलकावरती कॅमेरामॅन चला लगेच आपण छायाचित्र कव्हर करायचं. यस मंडप डेकोरेटर्स आपण चला व्यासपीठे संपर्क साधायचा आहे. विष्णू शेठ खैर यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. साहेबांना विनंती असेल आपण देखील चला आपला देखील शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. तर मुख्य आयोजक आपण पाहतो त्यांना विनंती असेल आपल्या शुभ असे सन्मान करायचा आहे. साहेबांचा अतिथी देव व पाहुण्यांचा इथे आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक सन्मान नक्की केला जातोय. फटका फसलाय बराचसा काल चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आनंद पोहोचलेत आणि पकडली जातीय शेल आणि संपवला बॅटर इथे किरणाचा खेळ असून एक विकेट मैदानाच्या बाहेर. चला कॅमेरामॅन आपण चला चला लगेचच मंचावरती चित्र कव्हर करा. तर शाखा प्रमुख भिलवल्याचे आपण पाहतोय परशुरामजी दाबणे साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. तर आयोजकांना विनंती असेल आपल्या शुभाचे मात्र परशुराम दादा दाबणे यांचा शुभ सन्मान करायचा आहे. मायाची शाल समुद्राचे पुष्पगुच्छ देऊन मात्र या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करायचंय. धावसंख्या 26 धावा फलकावरती स्थिर रावल्यात. स्पीडअप करा 500 टायमर लावायचा आहे. 20 मिनिटांमध्ये बॅटिंग करणारी वर्णाई वर्णे संघांनी कंप्लीट करायलाच हवंय. त्याचबरोबर संदीपजी भस्मा साहेबांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. संदीपजी भस्मा साहेबांना विनंती असेल आपण देखील चला टॉस बॉक्समध्ये आपला देखील सन्मान स्वीकारायचा आहे. इथून आला चेंडू वाईटच्या अवंतरच्या मदत येणं. टीमची धावसंख्या 27 धावा फलकावरती पाहतो आपण. हा देखील कट करायचा प्रयत्न, बॅटन बॉलचा संपर्क नाही. इथून आला चेंडू निर्धाव आणि निर्धावाच्या साह्याने धावफलक स्थिरावले 27 वरती. कॅमेरा माणसाला आपण वारंवार तुम्हाला आवाज द्यावा लागतोय. आपण लक्ष ठेवा, अतिथी देव भव मेन पाहुण्यांचा इथे मान सन्मान केला जातोय. इथे मात्र ऑन साईडला प्रहार चढवलाय. इथून आपण पाहतोय एक सिंगल मात्र वेगाने केली आहे कंप्लीट. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 28 वरती.
हा मात्र ऑन साईडला आपण पाहतोय अलॉंग द कार्पेटने पॉइंट मध्ये मात्र फिल्डिंग करतायत तत्पूर्वी एकच सिंगल मात्र मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे अद्यापर्यंत 29 या धावसंख्यावरती. चौथं षटक मैदानामध्ये सुरू असताना 29 धावा धावफलकावर. 3.4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढे येऊन डान्सिंग डाऊनने आपण पाहतोय मिडॉनला पकडली जातीये इथे. फेकी 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 पाहू शकाल आपण किती वेगाने केलं होतं, परंतु इथे मात्र फलंदाज सुखरूपरित्या रन आउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. त्याचबरोबर मधुकरजी मेंगाल साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. साहेबांना विनंती असेल आपण देखील चला व्यासपीठाच्या समोर अक्षरशः तिथे आयोजकांच्या वतीने मधुकरजी मेंगाल साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. धावसंख्या आपण पाहतोय 29 30 धावसंख्येवरती धावसंख्या स्थिरावली आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये शंकर गेलेत. आतापर्यंत 5 विकेट मात्र गेलेत आणि धावसंख्या धावफलकावरती 30 अवघ्या लागल्यात. असून इथून काही चेंडूंचा खेळ शेष असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय दीपक यांना आणि चांगलं सुरगवसनी चांगल्या लाईन आणि चांगल्या लेथने गोलंदाजी करतायत. इतर देखील समोर चेंडू उडवलाय अक्षरशः डीप मध्ये. शत्रुषक तैनात एक सिंगल झाली बेगाने कंप्लीट. एक सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक इथं चौथं देखील झालंय समाप्त. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 5 बाद 31 धावा धावफलकावरती. आता शेवटचं 5वं अंतिम षटक आपला पाहायला मिळेल. गोलंदाज कोणता असेल वर नाही. वरने संघाकडून पाहतोय आपण मैत्री ग्रुप आयोजित पळसरी पंचायत चषक 2026 पर्व पहिलं देखणं आणि दिमागदार आयोजन साकारण्यात आलेली सलग 7 दिवसांची ही स्पर्धा आहे. तब्बल 6 नंबर टोटल 60 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. इथे मात्र पायावरती टाकला होता चेंडू पॅडल स्वीपच्या स्वरूपामध्ये अडवण्यामध्ये यश मिळालं. एक सिंगल वेगाने झाली आहे कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नाला थांबवलंय इथे एक सिंगलच्या मदतीने. 32 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवर नारायण आलेत. पण माझं नारायण सकाळपासून मात्र खूप मेहनत घेतली या स्पर्धेसाठी त्यांनी देखील. त्याचबरोबरीने मनोज जोरे यशांच्या मागे त्यांनी देखील खूप मोलाचं सहकार्य राहिलं त्यांचं देखील. इतर देखील आडव्या बॅटीतून प्रहार चढवला. एक सिंगल बेगाने गाली आहे कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नाला निघतील का? दुसरीच्या प्रयत्नाला निघलेत आणि इथे 2 धावा कंप्लीट. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या सावून मात्र पोहोचेल ती तब्बल 34 धावा धावफलकावरती. तर यश आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस दलामध्ये असणारे कार्यरत जे पोलीस साहेब इथून आता रजा घेत असताना तर त्यांना देखील आपण त्यांचे देखील आभार मानूया. मोलाचा बैलात बैल काढून मात्र मैदानाच्या दिशेने आले त्यांचं देखील आपण करू कौतुक. इथून मात्र कबरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कबरला चेंडू चाललाय दन 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 करीत. इथे आल्या 4 धावा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 38 या धावसंख्यावरती. 4.3 चेंडूचा खेळ समाप्त आणि 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अडतीस धावा धावफलकामध्ये आपण पाहतोय टीम शेवटच्या अंतिम 3 ओव्हरचा 3 चेंडूचा खेळ शेष असेल आपण पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करा वंच, खूप विलंब होतो आपल्याला. पुढे येऊन फटका फसलाय. मनोज जोरेने पकडली जाते कॅच आणि संपवलाय बॅटर शंकर यांचा इथे खेळ. रामदास मात्र डगआउटच्या दिशेने असताना पाहायला मिळतोय. विकेट क्रमांक 6 मैदानाच्या बाहेर. 38 धावसंख्यावरती लागणारा हा सलगचा 6वा टीम
आंबेवाडी संघाला. नेक्स्ट मॅच बीड आणि त्याचप्रमाणे पलसदरी ठाकूरवाडी बी. दोन्ही संघाचे करत आपण मधल्या ब्रेकमध्ये चला. बीड रितेश आणि त्याचबरोबरीने पळसरी ठाकूरवाडी बी या दोन्ही संघ आपण चला. हा मात्र विकेटवर शॉट सजवला. एम एस धोनीची आठवण करून देणारा फटका आपण पाहतो. अलंग कार्पेटने कावकारला केली जाते फिल्डिंग. थोडंसं झालंय फॉर्मबल लगेच 2 धावा कंप्लीट तिसरीच्या प्रयत्नाला. इथे 3 धावा झाल्यात कंप्लीट. 3च्या मदतीने टीमची धावसंख्या 41 धावा धाव फलकावरती. जशा धावसंख्या झाल्या 41 पूर्ण त्याच्या जोर जोरात टाळ्यांचा आवाज गेला का पबळ्यांमधून. ही सगळे गावाची ओळख असते आणि आपल्या गावाच्या नाभासाठी खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये आंबेवाडी संघ दोन संघांमध्ये हे द्वंद्व इथं पाहायला मिळतोय. पुढे येऊन सरसवला ऑन साईडला काऊ कॉर्नरला फिल्डर तैनात आहे. सिंगल वेगाने झाली आहे कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नाला दुसरी झाली फेकी आणि तिसरीला फलंदाज आता इथून होतील बाद. 2च्या मदतीने 43 धावा धाव फलकावरती येणारे 30 चेंडू आणि 44 धावसंख्येची गरज मात्र असणारे विजयासाठी टीम वरनाई वरणे संघाला. बीड संघाचा करणार आणि त्याचबरोबरीने पळसरी ठाकूरवाडी बी संघाचा करणार आपण चला या आपण लगेचच
सलामीची जोडी झाली रबाना मैदानाच्या आतमध्ये मनोज आणि सास बरोबरीने पाहतो आपण आनंद ही सलामीची जोडी झाली रबाना मैदानाच्या आतमध्ये येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी टोटल करायचे आहेत ते एकूण 44 धावा. येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी 44 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शंकर आपण पाहतोय. पाबटबाईचं पहिलं षटक, पहिला चेंडू, फक्त आणि फक्त दिशा द्यायची होती. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इथून चेंडू आलाय निर्धाव. चला फलंदाज ठाकूरवाडी बी संघनायक आणि बीड संघनायक टॉससाठी या मध्यंतरी टॉस होणं खूप जरुरी आहे. अगदी दोन्ही टीम टॉससाठी आले तर दोन्ही टीमचे 2-2 बॉल कमी करण्यात येतील. जर आपण टॉससाठी आले नाहीत तर दोन्ही टीमचे 2-2 बॉल कमी करण्यात येतील. लगेच टॉससाठी या लास्ट वॉर्निंग असेल. सुबायर चेंडूचा इशारा आला. सुबायर चेंडूच्या माराने अभ्यंतर धाब्याने मात्र श्री गणेशा अकाउंट मध्ये ओपन केलं जाते. टीम आपण पाहतोय बरनाई बर्ने संघाचं इथे एक धाव पुस्तकावरती पाहायला मिळेल. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आला. यस, तर तिसरे पंच आपण झाला या. यस, तुम्ही चालू करा. पंच पाहतील. थोडं डाऊटफुल वाटला तर सांगतील देखील आम्हाला. हा देखील फिरून खेळलेत आणि इथून चेंडू फेकून दिलाय. डीप मिड विकेट शॉट डोक्यावरून. यस, पंचांचा इशारा पेंडिंग. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. पंचांचा इशारा आलाय. निश्चितच आपण पाहतोय एक टप्पा घेत चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या 5 धावा धावफलकावरती. हा देखील बॅट फिल्डिंग एज इथं समोर 20 शेप मध्ये उडवायचं होतं. लॉंग ऑन लॉंग अपच्या मधोमध क्लिअर करायचं होतं पण तो प्रॉपर टायमिंग एलिव्हेशन कमी पडले. इथे आले सिंगलच्या मदतीने माझ्या धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली ती 6 अंकावरती. ऑन साईडला प्रहार पाहतोय आनंदच्या बॅट मधून. लॉंग ऑनला फिल्डिंग होती तत्पूर्वी एकच सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं 7 धावा धावफलकावरती. थेंबे थेंबे तळसाचे 44 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि अद्यापर्यंत 7 धावा धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत समाप्त झाला आहे. समोर बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्यामध्ये यश देखील मिळाला. अतिशय ब्रह्मास्त्रचा मारा केला होता. यॉर्कर पद्धतीचा चेंडू त्याच्यावरती उत्तरच देता आलं नाहीये. ते मनोजच्या फलंदाजाला चारी मुंड्यात चित करून ठेवणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. हा चेंडू आला निर्धाव. फिरून खेळण्यात ऑन साईडला एक सिंगल तर झाली आहे कंप्लीट आणि एक सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोचले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 44 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अद्यापर्यंत 8 या धावसंख्येवरती. ओव्हर क्रमांक 2 मध्ये अमोल आलेत आपण पाहतोय. गोलंदाजी स्टान्स वर सज्ज झाला अमोल आपण पाहतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक
म्हणजे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक, त्याच्यामध्ये 3 शतरक्षक तरट्या सर्कलच्या सीमा लगत आपल्याला पाहायला मिळतील. टीम आपण पाहतोय आंबे वाडी या संघाकडून 44 धावसंख्या वाचवायच्या आहेत आणि त्याच्यासाठी या गोलंदाज आपण पाहतोय अमोल यांना इन्व्हाइट केलंय. अखू टप्प्याचा पुलचा धमाका ठरलाय सक्सेसफुल. चेंडू सीमारेषा बाहेर फेकून दिलाय. मनोज शबाड मधून आलाय हा षटकार. षटकार आलाय. षटकाच्या मदतीने 14 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतायत. 14 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतायत. इथे देखील ऑन साईडला पुनश्च लॉंग लेगला इथून चाललाय चेंडू धन 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 करीत आणखीन एक चौकार. यशवंतजी पवार यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राईज. लगातारचे 3 षटकार. धाव संख्या 4 अंकाने वाढली जाते, जाऊन पोहोचेल ती 18 वरती. 3 चौकार लगवले तरी 500 रुपयाचा कॅश प्राईज. वेगवान चेंडू आणि त्या वेगवान चेंडूवरती थांबवलंय मनोजांना. बॅटक्रीट आपण पाहतोय अक्षरशः फक्त गल्ली पॉइंट मधून चेंडू काढायचा होता. एलिव्हेशन थोडं कमी राहिलं मनोजांचं आणि एक सिंगल मात्र मिळाली. ऑन साईडला प्रहार चढवलाय. फटका फसलाय की काय. इथं मात्र झेल घेण्याची संधी होती. इथे लॉंगॉनला झाली आहे चुकी आणि त्याचं लगेच 2 धावसंख्येमध्ये रूपांतर 2च्या मदत आहे ना. टीमची धावसंख्या 21 धावा धाव फलकावरती. 1.5 चेंडूचा खेळ समाप्त. 21 धावा धाव फलकावरती. 44चा पाठलाग करायचा आहे टीम आपण पाहतोय वर्णेश संघाला. नेक्स्ट मॅच बीड आणि त्याचबरोबरीने पळसरी ठाकूरवाडी बी. बीड संघाचा करदार उपस्थित आहे. ठाकूरवाडी पळसरी ठाकूरवाडी संघाचा करदार आपण चला लगेचच. फलंदाज मात्र बाद होत असताना आपण पाहतोय आनंद हा सुद्धा पाठ. तर लास्ट कॉल अंतिम पळसरी ठाकूरवाडी बी संघाला. अन्यथा आपल्याला पाण्याला इथं सामोरं जावं लागेल. बीड संघाचा करदार उपस्थित झालाय. पळसरी ठाकूरवाडी टीमला लास्ट अंतिम कॉल. अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल.
शंकर आलेत गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. हा चेंडू फर्स्ट बॅग आहे तिचा चेंडू. एकवीस धावा फलकावरती. दुसरं षटक संपल्यानंतर तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. शंकर आले, पहिला चेंडू निर्धाव देखील फेकलाय. इथे देखील फटका फसलाय की काय, इथून चेंडू चाललाय, इथे धडपडले चालले, परंतु तिथे चाललाय चेंडू लॉंग स्टॉपला आलाय तो चौकार. गेला क्षेत्ररक्षक धावत होता, परंतु भलता क्षेत्ररक्षक पडला आणि तिथे मात्र मिळाला 4 धावा चौकार. चौकाराच्या मदतीने 25 धावा फलकावरती. अजून 19 धावसंख्येची गरज. ऑन साईडला कबर मधून डिबेक्शा कबरला क्षेत्ररक्षक नाहीये. क्षेत्ररक्षकाच्या वाकाच्या बाहेर चेंडू सीमारेषा बाहेर ओर द रोप आला इथं चौकार. 29 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 29 धावा पाहतोय आपण. 44 धावसंख्येचा पाठलाग करायचं होतं. 29 धावा धाव फलकावरती. आता 15 धावसंख्येची गरज आहे उर्वरित काही चेंडूंमध्ये. 15 चेंडू 15ची गरज. त्या क्षेत्रामध्ये पुन्हा उडवायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती 29 या धावसंख्येवरती. 14 चेंडू 15ची गरज. आता ऑन साईडला फुलटॉस चेंडू, फटका फसलाय, पकडली जाते लॉंगॉनला झेल आणि संपलाय. बॅटर मनोज इथे खेळ. चौदा चेंडू आणि 25 धावसंख्येची विध्वंसकी निकोल मैदानाच्या बाहेर आलेत. मनोज आपण पाहतोय. आता 13 चेंडू 15 धावसंख्येची गरज आहे. गणेश नारायण चाललेत मैदानाच्या आतमध्ये. जर्सी क्रमांक 18 जर्सीवर नाव आहे गणेश, परंतु मूळ नाव आपण पाहतो नारायण. ऑन स्ट्राईकला आपण पाहू शकाल. 13 चेंडू 15ची गरज. तेरा चेंडू 15 धावसंख्येची गरज विजयासाठी टीम आपण पाहतोय. वरनाई वर्णेश संघाला इथून करायची धावसंख्या स्ट्राईक एंडला नारायण आपण पाहतोय. हा देखील चेंडू आउटसाइड ऑफ सम पण जो सांगताय जमीनला समंत्र केले आणि सांगितलं की हा चेंडू वाईट. अवंतरची एक धाव. अवंतरच्या मदतीने टीमची धावसंख्या सावून मात्र पोहोचेल ती तब्बल 30 या धावसंख्येवरती. आता 13 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. 13-14चं समीकरण पुढे समोर उडवलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध इथे सायन्स स्क्रीन जवळ एक सिंगल वेगाने दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती आणि एक गाडीचा अपघात. एक सिंगल झाली कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती 31 या धावसंख्येवरती. आता उर्वरित 12 चेंडू आणि विजयासाठी 13 धावसंख्येची गरज.
12 चेंडू आणि विजयासाठी 14 धावसंख्येची गरज आहे. 13ची गरज आहे, 13ची गरज आहे. 12 चेंडू 13ची गरज आहे. 31 धावा धाव फलकावती लागल्यात. नेक्स्ट मॅच पल्लसरी ठाकूरवाडी बी. यस, पल्लसरी टीमचा करता देखील उपस्थित झालाय. चला आपण टॉस देखील करायचा. आयोजकांना विनंती असेल आपल्याला शुभ असते दोन संघादरम्यान. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कैलास आपण पाहतोय. हा पहिला चेंडू आउटसाइड ऑफस्टम लाईन पाहत आहेत. पुनश्च एकदा पंचांनी सांगितले, रेफर केला आहे. वाईट चेंडूसाठी रिव्ह्यू घेण्यात आला आहे. यस, फळ डिलिव्हरी वाईट चेंडू नाहीये. निर्धाव चेंडू सांगता होईल इथे. या निर्धाव चेंडू सांगतेने धावफलक स्थिरावलाय. ते 31 वरती आता 11 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. ऑन साइडला प्रहार, प्रॉपर टायमिंग, स्वीट साऊंड ऑफ दिस बॅट. इथे आला ठोकलाय. वाईड इज लॉंग ऑन लाईनच्या बाहेर. इथे आला षटकार. यस, नेक्स्ट मॅच बीड वर्सेस पळसरी ठाकूरवाडी बी. बीड संघाने प्रथम टॉस जिंकून मात्र नेक्स्ट मॅच मध्ये फिल्डिंग करण्याचा डिसिजन असेल. बॅटिंग साठी इन्व्हाइट केले ते पळसरी ठाकूरवाडी बी संघाला. आत्ता मात्र धावसंख्या 37 वरती. आता पाहायला गेलं तर 7 धावसंख्येची गरज आहे. असून एक फटका फसलाय. कैलास पोचतील आणि पकडली जाती असेल आणि संपवला बॅटर. इथे आपण पाहू शकाल रोषण्याचा खेळ. स्ट्राईक एंडला दीपक उघड्या आपण पाहतो. नॉन स्ट्राईक एंडला दीपक पवार आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज कैलास. 9 चेंडू 7 धावसंख्येची गरज. नऊ चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. फुलटा चेंडू. इथे ऑन साइडला ड्राईव्हचा फटका आणि इथे क्षेत्ररक्षकाने केली चुकी आणि चुकीला नाहीये क्रिकेटमध्ये माफी. इथे चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर. आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 41 धावा फलकावर. आता विजयासाठी 8 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज आहे. स्विचिटचा प्रयत्न, परंतु पंच सांगतायत की आउटसाइड ऑफ एस पिचिंग पाहिली, लाईन देखील पाहिली आणि पंचांनी सांगितलं वाईट चेंडू. आता 8 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज आहे. विजयासाठी टीम वर नाही भरणे संघाला. इथे मात्र विशेष चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने सामना फिनिश केला बर्ने संघाने आणि इथून दुसरा फेरीमध्ये दाखल होणार आपला संघ तिसरा पाहायला मिळतो बर्ने. या सामन्याचा मारतो मॅच ज्याने 14 चेंडू तब्बल 25 धावसंख्येची इनिंग साकारली तो मनोज झोरे ठरलाय.
या सामन्याचा मान ऑफ द मॅचचा मानकरी. जशी पुढच्या मॅचला होईल सुरुवात तसं लगेच आपण कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल. आमचे साथी समालोचक आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे साथी समालोचक प्रकाश दादा पवार यांना मात्र मायक्रोफोन मध्ये आपण जॉईन करूयात. आणि विनंती असेल आपण पळसरी ठाकूरवाडी संघ आणि बीड संघ पहिले आपला प्रवेश निश्चित करा तरच आपण मैदानाच्या आतमध्ये जा. अन्यथा 2-2 चेंडू आपले कमी करण्यात येतील याची नोंद घ्या. बीड संघ आणि त्याचबरोबरीने पळसरी ठाकूरवाडी बी संघ आपण जर प्रवेश निश्चित केला नाही तर आपले 2-2 चेंडू किंवा 3-3